धरणग्रस्त जे विस्थापित झालेले आहेत ते विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या अभयारण्यग्रस्त जे आहेत त्या लोकांच्या जगण्याचा असणारा आढावा घेणारी किंवा धांडोळा घेणारी कादंबरी आहे। आजचा जो काळ आहे तो काळ अतिशय विस्थापन करणारा, स्थलांतर करणारा, स्थलांतर करायला लावणारा असा हा काळ आहे। या कादंबरीतला जो नायक आहे तो नायक विस्थापित आहेच, परंतु आपलं कशापासून विस्थापन होतं आहे सध्या, म्हणजे आपली मुळं कोणतरी तोडतं आहे, आपल्याला आपल्या भाषेपासून कोणतरी तोडतं आहे, आपल्याला एवढंच नाही तर आपल्या संस्कृतीपासून कोणतरी तोडतं आहे, आणि एवढंच नाही तर आपल्याला आपल्या चवीपासून देखील तोडतं आहे। हे सगळी मुळं शोधण्याचं जे काम या कादंबरीमध्ये लेखक म्हणून मला करायचं होतं ते मी करत गेलो, आणि भग्न झालेला जो प्रदेश आहे ते प्रदेश मी धांडाळत गेलो। आणि या भग्न झालेल्या प्रदेशामध्ये ज्यावेळी मी ही कादंबरी प्रवेश करते त्यावेळी पाळीव जी जनावरं आहेत ती रानटी झाल्यानंतर त्यांचं असणारं पाठीमागं फिरणं, जी आदिम अवस्था आहे त्या आदिम अवस्थेत जाणं, तसंच कधी ना कधीतरी काही वर्षानंतर मानवाच्या आदिम अवस्थेकडे आपण जाऊ, आणि हा आपल्याला सर्वात मोठा एक नवीन उत्क्रांतीवादाचा नवा दृष्टिकोन देणारी ही कादंबरी आहे असं मला वाटतं। रिंगाण ही कादंबरी आपण मानवाच्या उत्क्रांतीचा आपण नेहमी विचार करत गेलो, नवउत्क्रांतवाद जो आताचा येतोय आपल्याकडं त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी यामध्ये तुम्हाला दिसेल की तिथली जी म्हैस आहे ती म्हैस रानटी होती, ती माणसाळी, परत माणसाळलेली म्हणजे पाळीव झाली, परत पाळीवची परत रानटी होते। तसंच माणसाचं आपण आदिमानव म्हणून इथं जगणं सुरू केलं, नंतर आपण आता आधुनिक झालो, आता परत आपण आदिमानवाकडे जाऊ की काय, परत आपण निसर्गाकडे जाऊ का काय, अशा पद्धतीचा एक रिव्हर्स आपला येऊ शकतो। आणि शोधक असं म्हणतायत, काही थेसिस असे सांगतायत की प्रत्येक इथल्या प्राणीजाताच्या मेंदूमध्ये अशी एक व्यवस्था आहे की मूळ स्वरूप तो मेंदू धारण करतो, आणि इथलं तगून राहायचं असेल तर तो आपल्या ह्याच्यामध्ये बदल करण्याची क्षमता कायमपणे टिकून आहे, आणि त्याच्यावर ही भाष्य करते असं एक मितकीय स्वरूपामध्ये, रूपकाच्या स्वरूपामध्ये ही कादंबरी सांगते। पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला आनंद आहेच, तो कोणत्याही माणसाला होणं साहजिक आहे। सर्जनशील जे आपण काम करतो त्याला कोणतरी मान्यता देते, त्याबद्दल आनंद होतोच। आणि मला असं वाटतं की मी ह्या कादंबरीमध्ये जे विस्थापितांचं जगणं मांडलंय त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेलेली आहे, त्याचा मला आनंद आहे।